ओबीसी आता येडा राहिलेला नाहीये. तर तुम्हाला जर ओबीसीची मतं पाहिजे असतील तर पहिल्यांदा ओबीसीचे प्रश्न सोडवा. ते काल नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने मंडल यात्रा चालू केली. ही मंडल यात्रा म्हणजे सो चूहे खाके बिल्ली हजको चली असं म्हणता येईल. ही मंडल यात्रा नाही, ही बंडल यात्रा आहे. याला कारण आहे, कारण की याच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, राजेश टोपे यांनी 1.5 ते 2 वर्षापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये एक बुजगावनं उभं केलं, मनोज जरांगे नावाचं. आणि या मनोज जरांगेंनी गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जातीय विष पेरलं, ह्या मनोज जरांगेच्या दबावामुळं या सरकारने शिंदे कमिटी नेमली. आणि ह्या शिंदे कमिटीच्या माध्यमातून गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये लाखो कुणबी दाखल्याचं वाटप झालं. ते वाटप अजून पण चालू आहे. आणि ह्या सगळ्या कारणामुळं खऱ्या अर्थानं ओबीसीच्या आरक्षणाचं पानिपत झालं. याचं पातक या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या पुढाऱ्यांच्या आणि या पक्षाच्या माथी आहे. तुम्हाला जर ओबीसीची एवढा कळवळा होता तर तुम्ही ह्या कुणबी दाखल्यांविरुद्ध तुमच्या पक्षातल्या एका पण नेत्याने तोंड का उघडलं नाही? पवार साहेब, तुम्ही म्हणता की आम्ही मंडल आयोग लागू केला, पण ह्या मंडल आयोग लागू करण्यासाठी देशभरामध्ये जे छगन भुजबळ असतील, नितीश कुमार असतील, लालू प्रसाद यादव असतील, यांनी जो संघर्ष केला, या संघर्षामध्ये तुमचं काय योगदान होतं? त्यावेळेस तुमची काय भूमिका होती? 9 जजच्या खंडपीठाने मंडल आयोग लागू करण्यासाठी प्रत्येक राज्याला आदेश दिले आणि त्यानुसार तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही ते केलं. त्याचं नक्कीच आम्ही त्यावेळेस स्वागत केलं असेल. पण त्यानंतर मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्यायचं, प्रस्थापित समाजाला ओबीसी मध्ये घुसवायचं, यासाठी मराठा महासंघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, छावा असेल, मराठा क्रांती मोर्चा असतील, याला जी रसद पुरवली गेली, याला जी ताकद दिली गेली, ती कुणी दिली? ही आपणच दिली. प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे, पुरुषोत्तम खेडेकर, ते कुंजीर, श्रीमंत कोकाटे, ही कुणाची माणसं? ही पवार साहेब तुमचीच माणसं. मग आता ओबीसीचा जर तुम्हाला एवढा कळवळा आहे तर तुम्ही मराठा समाजाला, मनोज जरांगेला का समजून सांगत नाही की 10% SC-BC आरक्षण जे गेल्या 2024 मध्ये दिलेलं आहे ते स्वीकारावं. ओबीसी मधून आरक्षण देण्याचा जो हट्ट मनोज जरांगेचा आहे तो चुकीचा आहे आणि त्याच्या त्या भूमिकेला आमचा विरोध आहे. अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट घेणार आहे का, हा आमचा सवाल आहे. तुमची जी मंडल यात्रा आहे, या मंडल यात्रेच्या मागण्या काय आहेत, ध्येय उद्दिष्ट काय आहेत, कुणबी दाखल्यावर तुमची काय भूमिका आहे, हे तुम्ही पहिल्यांदा स्पष्ट करावं. परवा दिवशी फडणवीस साहेब गोव्यामध्ये म्हणाले की ओबीसीला पाहिजे ते मी देणार, काही कमी पडून देणार नाही. आणि ओबीसीची भूमिका घेतली म्हणून मला टार्गेट केलं गेलंय. तर फडणवीस साहेब, ह्याच ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीला हॉस्टेलसाठी जागा नाहीये. ओबीसी आर्थिक विकास जे महामंडळ आहे त्याला निधी दिलेला नाहीये. PhDच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळालेली नाहीये. मग त्यासाठी तुम्ही आता ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये ज्यावेळेस आम्ही समुद्रामध्ये आंदोलन केलं त्यावेळेस तुमच्या काळजाला पाझर का नाही फुटला, हा आमचा सवाल आहे. आता झालंय असं की ओबीसी रूपी जे बाळ आहे त्या बाळाचं बाप सगळ्यांना व्हायचंय, पण तेच ओबीसीचं बाळ ते कुपोषित आहे, ते उपाशी आहे, ते समुद्रामध्ये PhDच्या फेलोशिपसाठी उड्या मारतंय, ते पुण्यावरनं चालत लॉंग मार्च काढतंय, ते हॉस्टेलसाठी जागा मागतंय. त्या बाळाकडे तुमचं लक्ष नाहीये. ह्याच ओबीसीच्या बाळाच्या ताटामध्ये या कुणबी दाखल्यांनी घुसखोरी होतंय, त्यावर तुम्ही एकही शब्द कोणता पक्ष बोलत नाहीये. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या म्हणून हे आता ओबीसीचं प्रेम उफाळून आलंय. ओबीसी आता येडा राहिलेला नाहीये. तर तुम्हाला जर ओबीसीची मतं पाहिजे असतील तर पहिल्यांदा ओबीसीचे प्रश्न सोडवा, एवढीच आमची माफक तुम्हाला मागणी आहे. आणि हे असल्या यात्रा बित्रा, ही असली थेरं बंद करावी, एवढं आमचं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद.